लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांसाठी आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. कारण सध्या महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न फिरतोय की लाडकी बहीण योजनेचा 24वा हप्ता नेमका कधी मिळणार. जर महिना संपत आला आहे, काही ठिकाणी 23वा हप्त्याची चर्चा सुरू आहे, तर अनेक महिलांना आता 24व्या हप्त्याची उत्सुकता लागली आहे. पैसे जुलैमध्ये येणार का? सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे मिळणार का? कोणाच्या खात्यात पैसे अडकू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं नाव यादीत असूनही पैसे आले नाही तर काय करायचं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 24व्या हप्त्याबद्दलची सगळी माहिती, संभाव्य तारीख, पैसे अडकण्याची कारणे, अर्जाची पडताळणी, ई-केवायसी, बँक लिंकिंग आणि पुढे काय होऊ शकतं, हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच मी तुम्हाला अशा 5 चुका सांगणार आहे ज्या झाल्यावर हप्ता तुमचा अडकू शकतो. नमस्कार मित्रांनो, आपल्या UGS न्यूज चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलवर आपण नेहमी सरकारी योजना, लाभार्थी अपडेट्स, हप्त्याच्या तारखा, नवीन GR, अर्ज प्रक्रिया, कागदपत्र आणि प्रत्यक्ष उपयोगी माहिती सोप्या भाषेत घेऊन येत असतो. आजचा विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि विशेष लक्ष आहे की 24व्या हप्त्यावर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, युट्यूबवर, फेसबुकवर, पोस्टमध्ये आणि व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या तारखा फिरत आहेत. कोणी म्हणतो 24वा हप्ता लवकरच येणार, कोणी म्हणतं जुलैच्या पहिल्या आठवड्यात, तर काही जण म्हणतात पडताळणी पूर्ण झाल्यावरच पैसे मिळतील. मग यातील खरं काय, अफवा कोणत्या आणि प्रत्यक्षात महिलांनी आता काय करायला हवं? चला एक एक मुद्दा समजून घेऊया. योजना काय आहे आणि हप्ता महत्वाचा कसा काय असतो? सर्वप्रथम थोडक्यात समजून घेऊया. लाडकी बहीण योजना महिलांसाठी इतकी महत्वाची ठरली की या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत देणे, जेणेकरून त्यांच्या दैनंदिन खर्चाला, घर खर्चाला आणि वैयक्तिक गरजांना थोडाफार आधार मिळतो. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबासाठी ही योजना खूप उपयोगाची ठरली आहे. घरातील आई, बहिणी, पत्नी, मुलगी ज्यांचं नाव या योजनेत मंजूर आहे, त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम म्हणजे थेट आर्थिक आधार मिळतो. आता इथे 24वा हप्ता महत्वाचा असतो, कारण एकदा योजना नियमित सुरू झाली की महिलांना प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची अपेक्षा असते. ज्या महिलांचा घरचा खर्च पैशांवर काही प्रमाणात अवलंबून असतो, त्यांच्यासाठी हप्ता उशिरानंही मोठी चिंता ठरते. म्हणजे 24वा हप्ता कधी येणार हा प्रश्न फक्त क्युरिओसिटी नाही, तर प्रत्येक गरजेचा प्रश्न आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, 24वा हप्ता नेमका कधी येणार? सध्याची माहिती वेगवेगळ्या अपडेट्स मध्ये समोर येतोय. त्यानुसार 23वा हप्ता त्यानंतरच 24वा हप्ता पुढच्या नियमित सायकलमध्ये म्हणजे जुलै महिन्याची येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे जर शासनाने नियमितप्रमाणे महिन्याचा सायकलनुसार DBT रिलीज केला, तर जुलै 2024 मध्ये 24वा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. पण इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट समजून घ्या. जुलैमध्ये हप्ता येऊ शकतो याचा अर्थ जुलैचा अमुक एका दिवशी सगळ्यांच्या खात्यात पैसे पडतील असा अजिबात होत नाही. कारण इथे जमा होण्याची काही प्रक्रिया होत असते, जसं की शासन स्तरावर निधी मंजूर होतो, लाभार्थ्यांची यादी पडताळणी तपासली जाते, DBT प्रक्रियेसाठी बँकिंग सिस्टीमेट मध्ये डेटा जातो, बँक, NPC, आधार लिंकिंग, अकाउंट व्हॅलिडिटेशन या गोष्टी तपासल्या जातात. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रक्कम खात्यात जमा होऊ शकतो. म्हणजेच काही महिलांच्या खात्यात पैसे पहिल्या दिवशी पडतील, काहींच्या दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, तर काहींना थोडा उशीर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, शेजारी, नातेवाईक किंवा गावातील दुसऱ्या महिलेचे पैसे आले म्हणून तुम्हालाही त्याच दिवशी येतील असं नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. अनेक महिलांचा प्रश्न असतो की माझ्या शेजारच्या ताईला पैसे आले पण मला नाही, मग अर्ज रिजेक्ट झाला का? तर उत्तर नाही, नेहमीच नाही. सर्वांना एकच दिवशी पैसे न येण्यामागचे काही कारण असू शकतात, जसे की बँक प्रोसेसिंग मध्ये विलंब, DBT क्विट मध्ये बॅच वाईज ट्रान्सपोर्ट, आधार सीडिंग मिसमॅच, बँक खाते ऍक्टिव्ह नसणे, ई-केवायसी इनकम्प्लीट असणे, अर्जातील नाव, जन्मतारीख, बँक खाते, IFSC किंवा तपशिलातील काही फरक. कधी कधी सर्व्हर साईड टेक्निकल इश्यू असतो. उदाहरणार्थ तुमचा अर्ज मंजूर असलं तरी बँक खात्याशी आधार नीट लिंक होत नसेल तर पेमेंट होल्ड होऊ शकतो, किंवा अकाउंट नंबर चुकलेला असेल, बँक ब्रांच मर्ज झाला असेल तर, NPCI मॅपिंग अपडेट नसेल तर सुद्धा पैसे अटकू शकतात. म्हणून पैसे उशिरा आले म्हणूनच लगेच घाबरायचं नाही. सर्वात आधी स्टेटस तपासा, मग बँक लिंकिंग तपासा आणि त्यानंतरच पुढची कार्यवाही करा. आता मी तुम्हाला 5 मोठ्या चुका सांगणार आहे ज्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 24वा हप्ता अटकू शकतो. हा भाग तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो. जर तुमचं बँक खाते आधारशी लिंक नसेल तर, NPCI मॅपिंग योग्य नसेल तर DBT पेमेंट फेल होऊ शकतो. अनेक वेळा बँक अकाउंट आणि पासबुक आणि DBT मॅपिंग व्यवस्थित नसते. जर
ई केवायसी पूर्ण नसणे. जर तुमचं ई केवायसी पेंडिंग नसेल तर शासनाच्या पडताळणीमध्ये तुमचं अर्ज होल्ड होऊ शकतो. म्हणून ई केवायसी कंप्लीट आहे का हे तपासणं खूप महत्वाचं आहे. चूक क्रमांक 3, नावात स्पेलिंग मिस्टेक, जन्मतारीख चुकीची माहिती, आधारमधील नाव वेगळं आणि अर्जातील नाव वेगळं, बँक डिटेल्समध्ये चुका, अशा छोट्या चुकांमुळे मोठी अडचण तयार होऊ शकतो. चूक क्रमांक 4, जसे की काही महिलांचा अर्ज सबमिट झालेला असतो पण अंतिम मंजूर झालेली नसते. अशा वेळी हप्ता रिलीज झाला तरी पेमेंट येणार नाही. चूक क्रमांक 5, लास्ट निष्क्रिय किंवा प्रॉब्लेम असलेले बँक अकाउंट. काही वेळा अकाउंट बराच काळ वापरला नसतो, मिनिमम केवायसी इश्यू असतो, बँक साईड रिस्ट्रिक्शन असते किंवा खाते बंद मर्ज प्रक्रियेत असतं. अशा वेळी पैसे क्रेडिट होण्याचा अडथळा होऊ शकतो. जर तुम्हाला 24 हप्ता वेळेवर हवा असेल तर या 5 गोष्टी तुम्ही घरी तपासत आणि वारंवार तपासत राहा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण एक योग्य माहिती कुणाचं पेमेंट अडकणं वाचवू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.